नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 18 नोव्हेंबर 2024, वार सोमवार। तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी, गणाधिप संकष्ट चतुर्थी। तर बघा, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। कार्तिक महिन्यातील चतुर्थी ही गणाधिप चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो आणि गणपती बाप्पांची पूजा अर्चना देखील केली जाते। असे म्हटले जाते की गणाधिप संकष्ट चतुर्थी तर याचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते। त्यासोबतच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करावा, यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती देखील मिळते। तर उद्या 18 नोव्हेंबरला आलेली संकष्ट चतुर्थी, गणाधिप संकष्ट चतुर्थी, तर या दिवशी सेवा, उपाय आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। तर या संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व संकट दूर होते। त्यासोबतच या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात। तर असाच एक उपाय, प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर तो कसा आणि कधी आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, उद्या जो आपल्याला उपाय करायचा आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। तर चंद्रोदयाच्या आधी तुम्ही कधीही करू शकता। तर गणपती बाप्पांना आपल्याला मसूर डाळ आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे। तर यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या तर ती इच्छा पूर्ण होईल। तुमचं कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी देखील मदत होईल। घरामध्ये पैसा येईल आणि प्रत्येक महिन्याला येणारी चतुर्थी ही विशेष महत्त्वाची असते। गणपती बाप्पा हे जसे बुद्धीचे देवता आहे त्यासोबतच सिद्धिदाता देखील आहे आणि अधिक आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामध्ये येते आर्थिक अडचण। तर आर्थिक अडचणी देखील खूप आपल्या आयुष्यामध्ये असतात। आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण अनेक वेळा कर्ज देखील काढत असतो। तर या सर्व अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला आपल्या मेहनतीला फळ मिळण्यासाठी अशा शुभतिथींना काही प्रभावी उपाय केल्याने त्याचे फळही मिळते। तर गणपती बाप्पांचं या दिवशी सेवा, पूजा केल्याने आपल्या ज्या काही अडचणी, संकट असतील तर ते देखील आपले कमी होतील। तर गणपती तत्व हे चतुर्थीला खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते। कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतींच्या गजानन या रूपाची पूजा केली जाते। श्री गणेशांच्या या रूपाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन जीवनामध्ये सुख शांती नांदते। तर 18 नोव्हेंबरला आलेल्या गणाधिप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्रोदयाचा वेळ हा संध्याकाळी 7:34 आहे आणि चंद्राचे दर्शन झाल्यानंतरच आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत, उपवास हे सोडत असतो। तर या आधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता, तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे, स्नान करून घराची स्वच्छता करायची आहे, मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर आपलं देवघर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे किंवा गणपती बाप्पांच्या कोणत्याही एक प्रभावी मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांना एका पाटावर लाल वस्त्र टाकून त्यावर आपल्याला त्यांना स्थापन करायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, यासोबतच 21 दुर्वांची जुडी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे। त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे। त्यासोबतच मोदकांचा नैवेद्यही दाखवू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर देवघरासमोर किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता। तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मसूर डाळ। तर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे, तर ती स्वच्छ करून आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे। यासोबतच आपल्याला लागणार आहे 1 केळीचं पान किंवा जास्वंदीचं मोठ्या आकाराचं पान तुम्ही घेऊ शकता किंवा विड्याचं देखील एक मोठं पान घेऊ शकता। तर हे पानं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर हे पान एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला लाल पेनाने एक त्रिकोण काढायचा आहे किंवा कुंकू ओलं करून त्याने देखील तुम्ही हा त्रिकोण काढू शकता आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला मसूर डाळ ही आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी
जितकी 3 बोटांमध्ये बसेल तितकी आपल्याला या त्रिकोणामध्ये टाकायचे आहे. तर 3 बोटं कोणती तर बघा, अनामिका, अंगठा आणि मधलं बोट. तर या 3 बोटांनीच आपल्याला या त्रिकोणामध्ये जेवढी डाळ बसेल तर तेवढी आपल्याला या त्रिकोणामध्ये टाकायची आहे. आणि हे टाकत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. जितकी डाळ या त्रिकोणात बसेल तितकी डाळ टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्ती स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आर्थिक ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होऊ द्या, आणि कर्जमुक्ती असेल तर ती कर्जमुक्ती देखील दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. तसेच ही डाळ दिवसभर आपल्याला तिथेच राहू द्यायची आहे. आणि जी वाटीमध्ये उरलेली डाळ आहे तर त्याचासुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक कलशभर पाणी घ्यायचं आहे आणि ती उरलेली डाळ घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपल्याला जे कलशातील पाणी आहे तर ते शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी डाळ नेलेली आहे तर ती देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळ शिवपिंडीवर अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. त्यानंतर जो घरी आपण उपाय केलेला आहे आणि त्या उपायासाठी आपण जी डाळ वापरलेली आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उचलून घ्यायची आहे. स्नान केल्यानंतर ती उचलून घ्यायची आहे आणि ती आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. तर अवश्य उद्या 18 नोव्हेंबरला गणाधीप संकष्ट चतुर्थीला तुम्ही मसूर डाळीचा हा उपाय करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील, अडचणी असतील त्या कमी होतील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.